हॅलो, गुड मॉर्निंग. चक्क तुम्ही घरात बसलेले आहात आज, बाहेर नाही गेले फिरायला म्हणू महाराज? काय म्हणताय? खाऊन बसले ना? आणखीन काय पाहिजे आता? कमी झालं? अजून पाहिजे? अजून पाहिजे? काय आहे? पाटोड्या. काळा रसा करून त्यामध्ये गव्हाचं पीठ, मिरची, मीठ टाकून ते मळून ते लाटून आणि लांब लांब काप करून ते टाकले त्याच्यात काळ्या रशीमध्ये. आणि पोळी. हे साहेब इथं बसले, ते साहेब तिकडं झोपले मग दारात येऊन. त्यांना दोघांना पण खायला दिलेलं आहे. माझ्या जेवणाच्या आधी मी त्यांची तरतूद करत असते, कायम जेवणाच्या आधी त्यांना खायला टाकत असते. मोकळं आहे, रिकामं आहे. हे पण थोडंसंच राहिलेलं आहे पाणी खाली. 3 दिवसापासून पाणी नाही आलेलं आहे घरी, त्यामुळे पाण्याची सर्व पंचायत झाली. बघावं लागेल मोटरीला काय झालं आहे. जॉईंट वगैरे जळाला होता. मोटर जळाली तर मग खूप मोठी पंचायत होऊन जाईल, कारण का गावामध्ये ना ती. चला जाऊन बघू काय झालेलं आहे. वडील गेले पुढं. हे वडील बघतायत, कारण ते बोर गावामध्ये बनवून केलेलं होतं. इथं स्टार्टर आहे. मध्ये जावं लागेल गावात. गहू वाळून गेला, पण गव्हाचे ओंबे काय भाजून खायला टाईम भेटला नाही. काय झालं? रस्ट. पण मग ते तर होत्या 2-3 छडी घेऊन कटोच्यावर. ते आतमध्ये बोर केलेलं आहे. गहू बी आला आहे 15-20 दिवसात सोंगायला. इकडे ही वायर नवी आहे त्याच्यामध्ये चांगली. तो पण जॉईंट तोडावं लागला वाटतं ना तिकडचं. तो पण त्याला बरं या अजून सोला नाही तर जॉईंट कसं का देशाल? कुठं करा तेवढं डायरेक्ट. आपण टेप नव्हतं मारायला पाहिजे. का बरं? कारण येतो कोणी पाहावं लागेल ना. काढून घ्या. ते टेस्टर तुमच्याकडे घेतं. मी जाऊ का मग तिकडे चालू करायला? तुम्ही चेक करा. हां जायचं. मला सांगा कधी करायचं, मग मी करते. ठीक आहे, बटन चालू. इथं स्टार्टर खोलून त्यामध्ये बघावं लागेल सप्लाय येतो की नाही. मग पुढे जाऊन तिकडे चेक करावं लागेल. जिथे जॉईंट पडलं तिथं चेक करावं लागेल नंतर. बुट काल काढले. बुट असले ना आत मिळत नाही. ती कोणती फुलीवर एवढी वायर चेक करून बी काही त्याचं फॉल्ट सापडे ना. शेवट आता जे रिपेअर करणारे राहतात, मोटर वगैरे चेक करणारे, त्यांना बोलवलं आहे. पण ते पण टायमावर काही येते नाही कधी. बसलो आहे वाट पाहत त्यांची ओली जर गेली तर. मोटर जर गेली तर मोठा वांदा होऊन जाईल पाण्याचा. सर्व चेक करून बघितले.
जॉईंट वगैरे सर्व चेक केले, स्टार्टर पण चेक केलं, फ्यूज पण चेक केली, पण फॉल्ट काही सापडे ना. आता मोटर चेक करणाऱ्याला बोलवलं आहेत, मोटरीचा डॉक्टर, मोटार स्टार्टरचा डॉक्टर बोलवला आहे, पण तो पण टाईमवर नाही येणार. त्यामुळे बसलो आहे आता वाट पाहत, मोटरीचा डॉक्टर कधी येणार. चला घरी जावं लागेल. घरी विचार पकडणीच ती कडी लावून आली दरवाजाला, इथं बी थांबून काय करणार. मोटरीचा डॉक्टर आल्यावर आता चेकअप करील, मग सांगेल काय झाले काय नाही. ऑपरेशन करावं लागेल का नुसती बँडेज पट्टी करूनच होईल. आता डॉक्टर सल्ला देतील तसं होईल. जास्त मोठं दुखणं निघलं तर ऑपरेशनच करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल म्हणजे मोटरवरती काढून मग ती भरावं लागेल. त्यामध्ये खूप 8-15 दिवसाची प्रोसेस निघून जाईल. आणि त्याच्यामध्ये गहू आहे, गव्हामध्ये मोटर काढता नाही येणार. जेव्हा गहू निघून जाईल त्यावेळेस मोटर काढावं लागेल. मग बघू आता डॉक्टर काय म्हणतोय. चला आपण घरी जाऊ, इथे थांबून काय करणार आहे आता. आपल्या हातात होतं तेवढं आपण करून बसलो, सर्व चेक केलं. बघतील आता हे सापडलं आहे, याच्यामध्ये चिंचा गोळा करून घेऊन जाऊ घरी. पिशवी नाही आणलेली ना. चिंचा पडलेल्या आहेत खूप, तिचं खूप गोड असतात खायला. एवढे चिंचा पडलेले आहे एवढ्या गोळ्यात. याची चिचा खूप चांगला गोड लागत खायला, म्हणून आणले उचलून. ते पडलेलं वाऱ्यानं. मोटरीची नवीन अपडेट, मोटर जळाली आहे. त्याला पाणी नाही राहिलं तर दुसऱ्याच्या घरून पाणी आणलं. या गुंडे भांडे उचला, पाणी आणा दुसऱ्यांच्याकडून. पाणी आणायचं खूप जीवावर आलं आहे. आता काय करणार रे, पाणीच नाही घरात. उद्या सकाळच्याला आंघोळीला वापरायला पाणी पाहिजे ना. ते कोण त्यांच्या इथून पाणी व्हायचं आहे. पाणी आणायचं अवघड काम आहे, सवय नाही राहिली पाणी आणायची. आता पाणी नसलं का मग पाण्याचं डोका होता, जोपर्यंत होतं कसं वापरलं तर डोकं दुखलंय. पाणी व्हायची सवय नसली की मस्त होतं. पहिले आम्ही विहिरीवरून पाणी व्हायचं परत तिथून. मला चहा पाजा आता पटकन, कॅपॅसिटी नाही आता माझ्या चहा करा.